सकाळी उशिरा उठून कामं होतात का? मला बोलतायत. तू काय सकाळी चहा द्यायला येतो का मला? कोणाचा कधी उठतंय, तुला काय करायचंय? बरं, हे सकाळी म्हणे लवकर उठतात. आता सकाळी लवकर उठून आतापर्यंत काय तू उपटलीस महाराष्ट्रामध्ये? यांना बरोबर, यांना झोपा लागत नाहीत. सतत पैशाचे व्यवहार करत बसायचे. लागेल कशी झोप? करोडो हजारो कोटी रुपये लपवायचे कुठे, लपवायचे कुठे, याच्यात झोप उडाली. सकाळी लवकर उठतात कारण सगळी पैशाची डिलिंग सकाळी, त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं. आम्हाला गरज नाही. आणि जनतेला काम झाल्याची मतलब आहे, जे तुमच्याकडनं होत नाही. काही करायचं काय अजित पवारांचं? मध्ये मोठं बंडबिंड केलं, राजीनामा देईन. मग काकांनी डोळे वटारले. मग मागे हात बांधून दाती तृण घेऊन समोर उभे राहिले. काका मला माफ करा. दोन महिने बिन खात्याचे मंत्री होते. तो माफीनाम्याचा काय प्रकार होता आम्हाला पण माहिती आहे. कशी माफी मागितली, शरद पवार साहेब कसे चिडले. पहिल्यांदा मोठा बंडबिंड केलं, आमदार बिमदार सगळे पाठीशी येतील. 3 दिवसांनी पवार साहेब मुंबईमध्ये आले, एक आमदार पाठीशी नाही, एकटे. बरं, घरच्यांच्या जीवावरती जगण्याचं एक वय असतं, नंतर स्वतःच्या जीवावरती जगायचं असतं. वय वर्ष 50-52 झाले तरी काकांच्या जीवावर जगतो अजून. त्या काकाने हात काढला तर पानपट्टीवाला तरी विचारेल का याला? पहिलं कसं रुबाबात असायचं, रुबाबात. आता लगेच प्रतिक्रिया. पक्ष जो निर्णय करेल तो मला मान्य आहे, बाकी सगळं पवार साहेबांनी बघायचंय. फालतू फुकटचे सल्ले देऊ नका आम्हाला. राज ठाकरे म्हणे नकला करता. या बॅकल्यांच्याच नकला कराव्या लागतात मला. आणि तुमच्यापर्यंत पोहोचणं हे मी कसं पोहोचवीन हा माझा प्रश्न आहे. तुम्हाला जर पोहोचवता येत नाही, तुम्हाला जर बोलता येत नाही, त्याला मी काय करू? मला काहीच नाही करता येणार. हे राजकारणातले शशी कपूर येते, हॅपी गो लकी, आपलं काय चाललंय चालू देत, काही पडलीच नाही. मला कल्पना आहे, वयाने ज्येष्ठ आहेत, माझ्या काकांचे माझ्या वडिलांचे ते मित्र आहेत, हे एका बाजूला. पण आज सोलापूर आणि महाराष्ट्राचं चित्र काय दिसतंय? आज केंद्रामध्ये गेलात, गेली 20, 25, 30 वर्ष, 35 वर्ष एकच वाक्य ऐकतोय, एक वाक्य, दुसरं काही नाही. काही विचारा. एका पट्टेवाल्याला एका सब इन्स्पेक्टर बनवला, सब इन्स्पेक्टरला गृहमंत्री बनवला, आणि गृहमंत्री बनवल्यानंतर मग जे आमच्या सोनिया मॅडमने मला आता इतकं मोठं पद दिलेलं आहे. पण जो पक्षाध्यक्ष बदलतो त्याच्या नावाने एकच वाक्य चालू. शिंदे साहेब आज दिल्लीमध्ये तिकडे बलात्कार झाला, त्या मुलीच्या बलात्कार करणाऱ्या लोकांना अजूनपर्यंत पकडलं नाही. एक पट्टेवाला होतो आणि त्याच्यानंतर मग मी सब इन्स्पेक्टर झालो. अरे विचारला काय प्रश्न, उत्तर काय देत आहे? बस एकच, पट्टेवाला होतो, सब इन्स्पेक्टर झालो, त्याच्यानंतर गृहमंत्री झालो,
सोनिया मॅडममुळे मला हे मिळालं, इंदिरा गांधींमुळे मला ते मिळालं, राजीव गांधींमुळे मला हे मिळालं. एका दलित माणसाला एवढा मोठा केला, दलितांसाठी काय केलं?